जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. आणखी एक सेकंद वाया घालवता त्याने तिला पुन्हा उचलले आणि बाहेर पळत सुटला. तिला सुरक्षितपणे कारमध्ये बसवून आणि त्याच्या इंजिनला प्रज्वलित करून तो हॉस्पिटलमध्ये झूम करून गेला. पुढचा भाग. हॉस्पिटलमध्ये पोहोचून त्याने तिला पुन्हा आपल्या हातात उचलले आणि डॉक्टरांना ओरडले. त्याचा आरडाओरडा ऐकून डॉक्टर आणि परिचारिका त्याच्याकडे धावल्या. अर्णवडी. डॉक्टर, कुशी उठत नाहीये. कुशी बेशुद्ध आहे हे डॉक्टरांना स्पष्ट करणारे वाक्य म्हणून तो बोलला. डॉक्टरांनी तिला तातडीने इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवले. तिने सर्वप्रथम कुशीचे ओले कपडे हॉस्पिटलच्या गाऊनमध्ये बदलले. पलीकडे अर्णवला त्याच्या ओल्या कपड्यांमुळे आपले शरीर थंड होत आहे हे कळले नाही. डॉक्टर बाहेर आले. श्री अर्णव, तो अर्णव आहे. कुशी आता कशी आहे? ती उठली आहे का? डॉक्टर, ती पावसात बराच वेळ भिजल्यासारखे वाटते. त्यामुळे तिला काही संसर्ग झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्हाला काही चाचण्या कराव्या लागतील. तूर्तास आपण तिला सलाईन देऊ. ती बेशुद्ध आहे. आम्ही तिला वॉर्डमध्ये शिफ्ट करू आणि तुम्ही तिच्यासोबत राहू शकता. लवकरच कुशीला तिच्या वैयक्तिक वॉर्डमध्ये नेण्यात आले. अर्णव तिच्या शेजारी खुर्चीवर बसला आणि तिच्या गालाला फक्त शिस्काराने स्पर्श केला. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. आईला हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी लढताना पाहून त्याला पुन्हा त्याच भावना जाणवल्या. अर्णव, कुशी, माझ्याशी असं करू नकोस. कृपया जागे व्हा. तिचा चेहरा तिच्या गळ्यात टाकून त्याने तिला उठवण्याची विनंती केली. दार उघडण्याचा आवाज ऐकून त्याने लगेच उठून आपले अश्रू पुसले. नर्स आली. सर, डॉक्टरांनी तिला सलाईन लिहून दिली आहे. कृपया मिळेल का? तो लगेच उभा राहिला. होय, नक्कीच. त्याने आपला फोन आणि पाकिट सोबत आणले नाही हे लक्षात येण्यासाठीच त्याने खिसा तपासला. उसासा टाकत तो त्याच्या कारकडे गेला आणि आपत्कालीन कारणांसाठी त्याच्या कारमध्ये नेहमी ठेवणारे क्रेडिट कार्ड काढले आणि तिच्यासाठी औषधं खरेदी केले. नर्सने येऊन तिच्या नाजूक तळहातावर सलाईन लावले. नर्स, ती सध्या बेशुद्ध असेल सर. आम्ही तिला शामक औषधे दिली आहेत. अर्णवने क्षणभर विचार केला. नर्स, तुम्ही प्लीज तिच्यासोबत राहू शकता का? मी घरी जाईन आणि काही मिनिटात परत येईन. नर्स, सर, लवकर व्हा, नाहीतर डॉक्टर मला शिव्या देतील. अर्णव, तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद. आणि काळजी करू नका, मी लवकरच परत येईन. तो धावत सुटला आणि घराकडे निघाला. पटकन ड्रेस बदलून त्याने त्याचे पाकिट, फोन आणि चार्जर काढले. त्याने कुशीचा फोन शोधला पण तो सापडला नाही. वेळ वाया घालवायचा नाही म्हणून तो पुन्हा दवाखान्यात गेला. परत आल्यावर नर्स तिचे सलाईन तपासत होती. अर्णव, तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद मॅम. नर्स हसली. ठीक आहे सर. मोबाईल चार्जवर ठेवून त्याने तो चालू केला. त्याचा मोबाईल चालू होताच त्याला अमनचा फोन आला. त्याने कॉलला उत्तर दिले. अमन. त्याचा थरथरत आवाज जाणवणारा अमन. करणी, तू ठीक आहेस ना? प्रश्न ऐकताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अमन. वाह. अमनला जाणवलं की तो रडत आहे. करणी, तू रडत आहेस का? काय रे? काय झाले आणि तू का रडत आहेस? कुशी कुठे आहे ती? फोन तिला दे. अर्णवने अश्रू पुसले. कुशी हॉस्पिटल में. ती. योग्य वाक्य बनवतान आल्याने तो स्तब्ध झाला. अमन, काय रे? अर्नी, थांबून मला उत्तर दे. तू कुठे आहेस? तू आणि कुशी ठीक आहेस ना? अर्णव ओरडला. कुशी बेशुद्ध पडली. अमन. ती पावसात भिजली होती. देव जाणे किती तास. अमनला धक्काच बसला आणि अर्णवची अवस्था पाहून त्याला आणखी धक्का बसला. अर्णव, मी तिला दवाखान्यात नेले. तिला ताप आला आणि डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत.
मी तिला अशा अमनसारखे पाहू शकत नाही. खूप भयंकर आहे हे. अमन करनी आराम कर. कुशीला काही होणार नाही. अर्णवने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे अश्रू पुसले. या क्षणी तो स्वतःला कमकुवत होऊ देऊ शकत नाही जेव्हा त्याच्या कुशीला त्याची सर्वात जास्त गरज होती. त्याचे अश्रू पुसता आणि दीर्घ श्वास घेत मी काळजी घेईन. काळजी करू नका. अमन मी तिथे येईन. अर्णव नाही ठीक आहे. मी तिची काळजी घेईन. अमन नक्की. अर्णव ती माझी पत्नी अमन आहे. मी तिची काळजी घेईन. काळजी करू नका. अमन अर्नी. अर्णव माझ्यावर विश्वास ठेवा. मी तिची काळजी घेईन. अमन ठीक आहे. तुम्हाला काही हवे असल्यास मला कॉल करा. अर्णव हम्म. त्याने कॉल कट केला आणि कुशीच्या बाजूला बसून तिच्या केसांना हात लावला. काही मिनिटांतच अर्णवने काही कर्कश आवाज ऐकले आणि कुशीला पुन्हा भान येत असल्याचे पाहून तो सावध झाला. त्याने तिचा हात घट्ट पकडला. कुशी. कुशी डोळे उघड. कुशी. कुशीने डोळे उघडले आणि तिला खूप अशक्त आणि तिच्या संपूर्ण शरीरात वेदना झाल्या. लाईट्सशी जुळवून घेण्यासाठी तिने सतत डोळे मिचकावले. पलीकडे अर्णवने कुशीने डोळे उघडलेले पाहून सुटकेचा निश्वास सोडला. खाली वाकून त्याने कपाळ तिच्यावर टेकवले. अर्णव तू मला घाबरवलंस बाई. तू पावसात अशी कुशी का भिजलीस? त्याच्या आवाजातही भावना जशा खोल होत्या. तिच्यावरून उठून त्याला तिचे थकलेले डोळे भेटले. अर्णव तू ठीक आहेस? कुशीने तिचे थकलेले डोळे मिचकावले. तिला लागलेल्या सलाईनमुळे वेदना होत असताना तिने हात वर करण्याचा प्रयत्न केला. अर्णव काळजी घे कुशी. तुला काही होण्य का? कुशी तिच्या क्षीण आवाजात पाणी. अर्णव थांब. त्याने जाऊन ग्लासात पाणी ओतले आणि तिच्या जवळ घेतले. तिला थोडे उचलून त्याने पाणी प्यायला लावले. तिने बेडवर झोपून डोळे मिटले. तिने डोळे मिटताच गेल्या काही तासात घडलेल्या घडामोडी तिच्या डोळ्यासमोर तरळल्या ज्याने तिला थरकाप उडाला. या सगळ्यामुळे ती घाबरली आणि तिला डोळे उघडून वास्तवाला सामोरे जावेसे वाटले नाही. सर्व सत्य तिला वाईट स्वप्न बनवायचे होते. पण तिला माहीत होत ते नाही. अर्णव आणि अक्षरा यांच्यात आल्याबद्दल तिला अपराधी वाटत होतं. तिने खरंच त्याचे प्रेम अर्णवपासून वेगळे केले आहे का? तिचं लग्न अर्णववर लादलं गेलं हे कटू सत्य आहे आणि एवढ्या दिवसात त्याला शिक्षा झाल्याशिवाय काहीच नाही. तिला तिच्या डोक्यात काहीतरी जाणवलं आणि तिने डोळे उघडून पाहिले की अर्णवच तिच्या केसांना आवळत होता. अर्णव तू इथे अस्वस्थ आहेस का? कुशीने डोळे मिटून खाली पाहिले आणि मान हलवली. अर्णव मी डॉक्टरांशी बोलेन आणि आपण घरी जाऊ. ते ठीक होईल का? कुशी हम्म. अर्णव मी जाऊ का? कुशीने मान हलवली. तिच्या गालात कपाट मी काही मिनिटात परत येईन कुशी. कुशीने त्याचे कोमल डोळे आणि मृदू आवाज पाहिला ज्याने तिला एक वेगळीच गोष्ट सांगितली. अर्णव उभा राहिला आणि डॉक्टरांच्या केबिनकडे गेला. डॉक्टर कुशीला घरी जायचे आहे. डॉक्टरांनी त्याच्याकडे एलियन सारखे बघितले. काय म्हणायचे आहे मिस्टर रायजादा? तिची अवस्था पाहिली आहे का? अर्णव मला माहीत आहे मॅम. ती खूप नाजूक स्थितीत आहे आणि तिला अविभाजित लक्ष आणि काळजीची आवश्यकता आहे. मी तुला वचन देतो की मी तिची योग्य काळजी घेईन. कुशी घरी असेल तर बरे वाटेल. डॉक्टर तिलाही वैद्यकीय सेवा हवी आहे. अर्णवने उसासा टाकला. तिच्या काळजीसाठी तुम्ही माझ्यासोबत एक नर्स पाठवू शकता. तिची राहण्याची व्यवस्था मी माझ्या घरीच करेन आणि तुम्ही मला किती पैसे द्याल ते मी देईन. पण मी कुशीला घरी घेऊन जाईन. डॉक्टर तुम्हाला तेच हवे असेल तर ठीक आहे. मी तुमच्यासोबत एक नर्स पाठवीन. अर्णव डॉक्टर. डॉक्टरांनी मान हलवली.
अर्णव पुन्हा एकदा तिचे आभार मानून बाहेर निघून गेला. तो कॉरिडॉरमध्ये चालत असताना त्याचा फोन वाजू लागला. तो फोन शशीचा आहे हे पाहण्यासाठी त्याने फोन घेतला. त्याने भुसभुशीत केली आणि कॉलला उत्तर दिले. शशी, हॅलो अर्णव. त्रास दिल्याबद्दल क्षमस्व, पण कुशी माझ्या कॉलला उत्तर देत नाही. मी तिच्याशी बोलू शकतो का? अर्णव, वाह, आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. शशी हादरून उभा राहिला. काय? अर्णव, घाबरायची गरज नाही. तिला ताप आला आणि मी तिला दवाखान्यात नेले, इतकंच. शशीने सुटकेचा निश्वास सोडला. पण आपल्या मुलीबद्दल ऐकून काळजी वाटली. शशी, कुशीला ताप आला? अर्णव, हो. शशी, जेव्हा ती अशी आजारी पडते तिला तिच्या आईची खूप आठवण येते. ती बऱ्याच मूड स्विंग्ज आणि भावनिक उतारांमधून जाते. आपण तिच्याशी सावध असणे आवश्यक आहे. अर्णवने त्याचे शब्द नीट निरखले. काका, तुम्ही काळजी करू नका, मी तिची काळजी घेईन. शशी हसला. मला माहीत आहे की तू तिची उत्तम काळजी घेशील. फक्त हे तुम्हाला कळवण्याचा विचार केला. कुशी बरी झाल्यावर तिला मला फोन करायला सांग. अर्णव, ठीक आहे. तो कॉल ठेवून कुशीच्या वॉर्डकडे निघाला. अर्णव, कुशी. कुशीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले. अर्णव, मी डॉक्टरांशी बोललो. ती म्हणाली की आपण घरी जाऊ शकतो. मी बिल सेटल करून येईन. तुमचे सलाईन संपल्यानंतर आम्ही घरी जाऊ शकतो. अजून 2 तास लागतील. कुशीने मान हलवली आणि पुन्हा डोळे मिटले. शशीचे शब्द त्याच्या मनावर उमटले. अर्णवला ती तिची मनस्थिती आहे असे वाटले आणि त्यामुळे तिला फारसा त्रास झाला नाही. त्याने जाऊन बिले भरली आणि तिचे सलाईन संपल्यावर तो तिला त्यांच्या गाडीत घेऊन घरी निघाला. कुशी सगळीकडे गप्प बसून खिडकीबाहेर बघत राहिली. ते घरी पोहोचल्यावर अर्णवने जाऊन तिची बाजू उघडली. सलाईनच्या सुईपासून मुक्त नसलेला हात हलवल्यामुळे कुशीने वेदना होत असतानाच बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तिने हात धरले आणि वेदनेने तिच्या डोळ्यात अश्रू आले. पुढच्या सेकंदाला अर्णव तिच्या शेजारी होता. कुशी, सावध. त्याने खाली वाकून तिला मिठीत घेतले आणि गाडीतून बाहेर काढले. अर्णव, मी इथे असताना तू का ओढतोस? कुशीला हातात घेऊन तो सहजतेने त्यांच्या घरात गेला. पलीकडे कुशीने डोळे मिचकावता अर्णवकडे पाहिले. लग्नाआधी त्याचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम होतं, तर तिच्याशी ही काळजी कशी असेल? आता तिने कोणावर विश्वास ठेवायचा? अक्षरा की अर्णव? अक्षराला तिच्या आयुष्यात परत आणायचे असेल तर ती अर्णवला सोडून जाऊ शकते का? ती तिच्या सर्व इंद्रियांनी असे करू शकते का? त्यांच्या खोलीत पोहोचून त्याने तिला काळजीपूर्वक पलंगावर बसवले आणि तिला रजाईने झाकले. अर्णव, तू आराम कर. मी आमच्यासाठी खाण्यासाठी काहीतरी तयार करेन. उद्या तुमची नर्स येईल आणि तुम्हाला सलाईनची गरज आहे का ते तपासेल. तुमची तब्येत सुधारली तर आम्ही उद्या सिरिंज काढू शकतो. ठीक आहे? कुशी हम्म. तो स्वयंपाकघरात गेला आणि रात्रीचे जेवण आणि सूप तयार केले. त्यांना एका भांड्यात घेऊन तो त्यांच्या खोलीत गेला. अर्णव, कुशी. कुशीने त्याच्याकडे पाहिले आणि अर्णवने तिला बसायला मदत केली. तो तिच्या समोर बसला आणि तिच्यासमोर स्टंड ठेवला आणि वाटी तिच्या समोर ठेवली. कुशीने तिचे हात वर केले पण अर्णवने तिच्या समोर एक मुरडा आणलेला पाहून तिचे हात मधल्या हवेत थांबले. अर्णव, तोंड उघड. कुशीने तोंड उघडले आणि अर्णवने तिला खाऊ घातले. तिचे तोंड कडू होते, पण त्याची काळजी नाकारण्याचे तिचे मन नव्हते. त्यामुळे नकार देता तिने त्याला जे खायला दिले ते खाल्ले. अर्णव, ठीक आहे का कुशी? कुशी हम्म. तिची गोड बडबड ऐकून अर्णवला खूप वाईट वाटलं. पण त्याला समजले की ती आता आजारी आहे आणि तिने विश्रांती घेतली पाहिजे.
त्यानंतर त्याने तिला गोळ्या दिल्या. त्याने तिला पलंगावर झोपवले आणि रजाईने झाकले. अर्णव डोळे बंद करून झोप. कुशीने डोळे मिटले. अर्णव वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाला. कपडे बदलून तो बाहेर आला आणि बाजूला पडला. त्याने समोर पडलेल्या कुशीकडे एक नजर टाकली. तो तिला स्वतःला उबदार करण्याचा प्रयत्न करताना पाहत होता. स्वतःला मारत त्याने एसी बंद केला. अर्णव कुशी. कुशी हम्म. अर्णव इकडे ये. त्याने तिला जवळ यायला सांगून तिच्या दिशेने हात पुढे केले आणि तो स्वतःच थोडा तिच्या जवळ गेला. कुशीने त्याच्याकडे आणि त्याच्या वाढलेल्या हातांकडे पाहिले. अर्णव तिला त्याच्या जवळ यायला सांगत होता यावर विश्वास बसत नव्हता. अर्णव ये कुशी. त्याने तिला हळूवारपणे आपल्याकडे खेचले आणि तिच्या हातातील सिरिंजला त्रास होणार नाही याची काळजी घेत तिला काळजीपूर्वक मिठी मारली. कुशीने शर्ट घट्ट पकडला आणि रडू लागली. तिच्या रडण्याने संपूर्ण शरीर थरथरत होते. अर्णवने तिच्या केसांना मिठी मारली आणि तिच्या पाठीवर थोपटले आणि शक्य तितके तिच्याशी गुंतून तिला आवश्यक ती उबदारता दिली. अर्णव कुशी. शांत हो. पण ती थांबायचे नाव घेत नव्हती. साधारणपणे मनुष्याला, तो कोणीही असो, आजारी पडल्यावर त्याचे लाड करावेसे वाटतात. ते त्यांच्या प्रियजनांचे लक्ष वेधून घेतात. पण कुशीच्या बाबतीत ते सामान्य दशांशापेक्षा खूप जास्त आहे. साधारणपणे तिला तिच्या आईची आठवण येते. आता तिला तिच्या आयुष्यातून अर्णव हरवण्याची भीती वाटते. कुशी हिचकली रडत अर्णव. अर्णव हम्म. तिचा चेहरा त्याच्या छातीत गाडून बहुत परेशान करता हूं ना मैं आपके. मी तुम्हाला खूप त्रास देतोय ना. तिने अक्षराचा विचार करत विचारले ज्याची अर्णवला कल्पना नव्हती. अर्णवने तिच्या केसांचे चुंबन घेतले नाही. माझी कुशी मला कधीच त्रास देत नाही. ती इतकी चांगली मुलगी आहे. तो हळूच तिला घट्ट मिठी मारत म्हणाला. कुशी तू माझ्याशी खूप खोट बोलतेस. अर्णव हसला नाही बाबा. मला नाही. माझी बायको थोडी लहान आहे पण तिच्या वागण्याने मला त्रास होत नाही. खरं तर मला ते खूप आवडतं. तो म्हणाला की असंख्य वेळा आठवून तिने त्याला नकळत हसू दिले. पण ते ऐकून कुशी रडली. अर्णव ठीक आहे. शांत हो. असे रडले तर तब्येत बिघडेल आणि डॉक्टर तुम्हाला दवाखान्यात भरती व्हायला सांगतील. माझ्या कुशीला परत दवाखान्यात जायचे आहे का? कुशीने मान हलवली. अर्णव हळूच हसला. मग चांगली मुलगी होऊन झोप. तरच आम्ही तुमच्या आवडत्या बीचवर जाऊन तुमचे आवडते आईस्क्रीम घेऊ शकतो. कुशीने डोळे घट्ट मिटले आणि तिचा शर्ट तिच्या छोट्या मुठीत धरला. जणू तिने तिचा होल्ड सोडला तर तो नाहीसा होईल. अर्णवने तिची पाठ थोपटली. तुला तुझ्या बाबांची आठवण येत आहे का? कुशी त्याला उत्तर देता गप्प बसली. अर्णवने तिच्या गालाचे चुंबन घेतले. सकाळी आपण त्याच्याशी बोलू. तो आता झोपला असेल. ठीक आहे. कुशीने त्याच्या मिठीत स्वतःला आणखी लपून बसवले. अर्णवने तिला जवळ धरले आणि झोपेपर्यंत तिच्या पाठीला हात लावला. तिच्या तापामुळे तिच्या शरीरातून बाहेर पडणारी उष्णता त्याला जाणवत होती. तिची पकड घट्ट होत आहे हे लक्षात येण्यासाठी त्याने उसासा टाकला आणि उलगडण्याचा प्रयत्न केला. ती जागा आहे का याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत त्याने तिच्याकडे पाहिले. अर्णव कुशी. पण कुशी झोपेत होती आणि तिने उत्तर दिले नाही. त्याने थोडेसे हसून तिला पुन्हा मिठी मारली आणि सिरिंजने जोडलेला तिचा हात धरला. तिच्या हाताला दुखापत होईल या भीतीने अर्ध्या रात्री त्याने डोळे बंद केले नाही. पण भावनिक त्रासामुळे तो त्याच्या झोपेवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तिला मिठी मारून झोपला. सकाळ झाली. वेळ निघून गेला. पण अर्णव किंवा कुशी त्यांची सुंदर झोप मोडायला तयार नव्हते. पण त्या कबाब मेहडीच्या गजराने ओरडत त्याची बॅटरी संपली आणि अर्णवला जाग आली.
त्याने डोळे उघडले आणि तो झोपला हे समजून त्याला धक्काच बसला. त्याने तिचे हात तपासले आणि तिचे हात सुजलेले पाहून घाबरला. अर्णव, अरे देवा, मी काय केले? ती जखमी झाली का? त्याने स्वतःला उलगडले आणि कुशीला पलंगावर व्यवस्थित लेटवले आणि रजाईने टेकवले. तिचे तापमान थोडे कमी झाले आहे हे पाहण्यासाठी त्याने तिच्या कपाळाला स्पर्श केला. उशी ठेवून आणि तिच्या हातात हात ठेवून तो वॉशरूममध्ये गेला. उबदारपणा गमावलेल्या कुशीला तिच्या शरीरात परत थरथर कापल्यासारखे वाटले आणि अस्वस्थ वाटून तिचे डोळे उघडले. तिने बेडवर बसून आजूबाजूला पाहिले पण अर्णव तिथे नव्हता. तोंड सापडल्याने तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण तिची काळजी संपवून अर्णव केस पुसत वॉशरूममधून बाहेर पडला. त्याची नजर कुशीवर टेकली जी आता रडलेल्या डोळ्यांनी बेडवर बसली होती. अर्णव चालत तिच्या जवळ बसला आणि तिच्या गालावर हात मारला. कुशी, कुशी, तू तुझ्या ऑफिसला जात आहेस? तिच्या मुलाचा आवाज ऐकून अर्णव हसला. अर्णवने तिचे नाक हलकेच ओढले. मेरी कुशी को अकेले छोड़ के ऑफिस कैसे जाऊंगा? माझ्या कुशीला एकटी सोडून मी बाहेर कसं जाऊ? मी फक्त तिच्यासोबतच राहीन. त्याच्याकडे बघत असलेल्या कुशीने त्याच्या शब्दांवर प्रक्रिया केली नाही आणि हरवलेल्या मुलाप्रमाणे डोळे मिचकावले. अर्णवने तिला तिच्या समाधीतून बाहेर काढत तिच्या कपाळावर हात मारला. अर्णव आणि मी आमच्या स्वयंपाकीला बोलावले आहे. तिच्या मुलीला कांजण्या झाल्यासारखे वाटते, त्यामुळे ती येणार नाही आणि दुर्दैवाने नवीन स्वयंपाकी येईपर्यंत तुम्हाला माझ्या स्वयंपाकाशी जुळवून घ्यावे लागेल. ते ठीक आहे का? पण ती त्याच्या पहिल्या संभाषणातच अडकली होती. कुशी, तू खरंच ऑफिसला जात नाहीस का? अर्णव हसला. मी नाही जात कुशी, मी फक्त तुझ्यासोबतच राहीन. आणि मला सांगा, नाश्त्यात काय घ्यायचे आहे? कुशी निरागसपणे म्हणाली, नूडल्स. अर्णवला गंमत वाटली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक धक्कादायक भाव खोडून काढले. हो, तुमचे डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देण्याऐवजी अक्षरशः माझ्यावर शस्त्रक्रिया करतील. तुला माहीत आहे, आज ती माझ्या घरी हेरगिरी करण्यासाठी एका नर्सला पाठवत आहे. कुशी भुसभुशीत का? अर्णव, मी खरंच तुझी काळजी घेतोय की नाही हे बघायला. कुशीने डोळे मिचकावले. खंच. अर्णवने विचार केला, ती आजारी पडली तर ती तिच्या छोट्या परी चॉकलेटच्या जगात जाते का? ती सर्व बालिश वागते, पण कोणत्याही प्रकारे ती गोंडस दिसते. त्याने पुन्हा तिचे नाक ओढले. हान, खरोखर? मग माझ्या नाजूक बाहुलीकडे काही स्वादिष्ट ओट्स आणि ताजे रस असेल तर काय? कुशी खूप भारावून गेली. जो माणूस आजारी असताना घरी राहायला तयार नव्हता, तो आता तिच्यासोबत राहण्यासाठी स्वखुशीने घरी राहतो. लग्नाआधी हा माणूस दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करत होता यावर तिचा विश्वास कसा बसेल? अर्णव, कुशी. त्याने तिला तिच्या विचारातून बाहेर काढत जोरात हाक मारली. अर्णव, तू झोप. मी जाईन आणि काही मिनिटात परत येईन. ठीक आहे? कुशी हम्म. अर्णव हसला आणि उभा राहिला आणि खाली चालू लागला. त्यांच्या घरच्या मदतनीस दाराला कुलूप असल्याने अर्शीची खोली सोडून संपूर्ण घर स्वच्छ केले. त्याने तिला स्वयंपाक करण्यास नकार दिला आणि स्वतः कुशी आणि स्वतःसाठी काही ओट्स आणि स्ट्रॉबेरीचा रस तयार केला. गरम पाण्याच्या पिशवीसह त्यांच्या खोलीत घेऊन त्याने ट्रे टेबलावर ठेवली. अर्णव, कुशी, उठ. वॉशरूममध्ये ये, मी तुला फ्रेश व्हायला मदत करेन. कुशी बेडवरून उठली आणि अर्णव तिला वॉशरूममध्ये घेऊन गेला आणि ब्रश करायला मदत करू लागला. त्यानंतर त्याने तिचा चेहरा आणि हात टॉवेलने पुसले. तिला बाहेर घेऊन त्याने तिला सोफ्यावर बसवले आणि तिच्या शेजारी बसवले. अर्णव, ही गरम पाण्याची पिशवी हातावर ठेवा. तुमची सूज कमी होईल. कुशीने गरम पाण्याची पिशवी तिच्या सुजेवर धरली. अर्णवने तिला ओट्स खायला दिले जे तिने खाल्ले. कुशी, अर्णव, पुरे.
अर्णव हस्त म्हणाला, माझ्या सुंदर बायको, मला ताप आल्यावर तू मला किती त्रास दिलास. आता टेबल कसे वळले ते पहा. अर्णव, काय पुरे. बघा तुम्ही, अर्धा वाटीही संपला नाही. आणि रस अजूनही आहे. चला, तोंड उघडा. कुशी नाही, खूप कडू आहे. अर्णव, म्हणूनच मी पण ज्यूस घेतला आहे. त्याने तिला थोडा ज्यूस प्यायला लावला आणि ती संपेपर्यंत तिला पाजले. अर्णव, चांगली मुलगी, जा आणि झोप. तुमची परिचारिका काही मिनिटात येईल आणि तुम्हाला सलाईन जोडेल. कुशी उभी राहिली आणि तिच्या बाजूला जाऊन बेडवर पडली. अर्णव तिच्या जवळ गेला आणि त्याचा फोन घेऊन बेडवर बसला आणि ती कुठे आहे हे विचारण्यासाठी नर्सला डायल केली. कुशी जी त्याच्याकडे बघत होती त्याचे हात धरून त्याला तिच्याकडे बघत होती. पुढच्याच क्षणी त्याला आश्चर्यचकित करून तिने त्याच्या कमरेभोवती हात गुंडाळून त्याच्या मांडीवर झोपवले. ती रडत असल्याचे पाहून अर्णवने काळजीने तिच्याकडे पाहिले. तिच्या केसांना हात लावून त्याने खाली वाकून तिच्या गालाचे चुंबन घेतले. काय झाले कुशी? कुशीने मान हलवली. कुठेही जाऊ नकोस अर्णव. तिला असे बघून अर्णवच्या डोळ्यात पाणी आले. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. मी फक्त इथेच आहे. काळजी करू नको आणि झोप. मी वचन देतो, मी कुठेही जाणार नाही. आपल्या आश्वासनावर विश्वास ठेवून कुशीने डोळे मिटले आणि झोपू दिली. धन्यवाद. कथेचा भाग 34 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.